श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीला एप्रिल महिना कसा जाणार. हा महिना तुमच्या जीवनात अनेक नवीन अनुभव, काही महत्त्वाचे निर्णय आणि काही अनपेक्षित घडामोडी घेऊन येऊ शकतो. कधी आनंदाची लाट येईल तर कधी संयमाची परीक्षा होईल. परंतु तुमच्या धाडसी स्वभावामुळे आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकाल. एप्रिल महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवू शकते. या काळात तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होईल आणि काही नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. मात्र घाईगडबडीत घेतलेले निर्णय टाळणे आवश्यक आहे. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर हा महिना तुम्हाला आयुष्यात पुढे नेणारा ठरेल. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. एप्रिल महिन्यात सूर्य, मंगळ आणि गुरु यांचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींवर विशेष जाणवणार आहे. तुमच्या राशीचा स्वामीग्रह मंगळ असल्यामुळे या काळात तुमच्यात ऊर्जा, उत्साह आणि धाडस अधिक जाणवेल. काही लोकांना तुमचा आत्मविश्वास प्रेरणादायी वाटेल. महिन्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे जाणवू शकतात. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. परंतु या काळात हार न मानता प्रयत्न करत राहिल्यास परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांना जुने अडकलेले काम पूर्ण होण्याचा आनंद मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल. महिन्याच्या शेवटच्या काळात तुम्हाला आत्मविश्वास, मानसिक समाधान आणि स्थिरता जाणवू शकते. काही निर्णय तुमच्या भविष्याला दिशा देणारे ठरू शकतात, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना काहीसा आव्हानात्मक पण प्रगतिकारक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवतील आणि तुमच्या क्षमतेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील. महिन्याच्या सुरुवातीला काही सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे काही लोक नाराज होऊ शकतात, त्यामुळे बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. तुमच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल. काहींना नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. या काळात केलेली मेहनत भविष्यात मोठे यश देऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना नवीन योजना आणि विस्तारासाठी योग्य ठरू शकतो. काही लोकांना नवीन ग्राहक मिळू शकतात. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी व्यवसायात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. यावेळी घाई न करता अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. योग्य नियोजन केल्यास एप्रिल महिना तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आर्थिक स्थिती. एप्रिल महिन्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील काही आवश्यक कामांवर पैसा खर्च होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला अचानक खर्च होऊ शकतो. घराची दुरुस्ती, वाहन किंवा आरोग्य यावर खर्च वाढू शकतो. त्यामुळे बजेटचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र महिन्याच्या मध्यापासून आर्थिक परिस्थितीत थोडी सुधारणा दिसू शकते. एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. गुंतवणूक करताना मात्र सावध राहणे आवश्यक आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. शेअर बाजार किंवा जोखीम असलेल्या गुंतवणुकीत घाई करू नका. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता मिळू शकते. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत एप्रिल महिना काहीसा भावनिक ठरू शकतो. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यातील विश्वास आणि समजूतदारपणाची गरज भासेल. कधीकधी छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण मनापासून संवाद साधल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. अविवाहित व्यक्तींना या महिन्यात एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी कुटुंबाला वेळ देणे आवश्यक आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे जोडीदाराला वेळ देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नात्यात प्रेम आणि समतोल राखा. काही जोडप्यांसाठी हा महिना भावनिक जवळीक वाढवणारा ठरू शकतो. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत एप्रिल महिना समाधान देणारा ठरू शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहील. काही लोकांना घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आईवडिलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. काही जुने मतभेद मिटू शकतात. मित्रांसोबत भेटीगाठी वाढतील. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मात्र काही लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे योग्य नाही. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत एप्रिल महिना मध्यम स्वरूपाचा राहील. मोठे आजार नसले तरी थकवा आणि मानसिक तणाव जाणवू शकतात.
कामाचा ताण वाढल्यामुळे शरीराला विश्रांतीची गरज भासेल. झोप पूर्ण घेणे आवश्यक आहे. अनियमित आहारामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात. व्यायाम, योग आणि ध्यान केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील. जास्त ताण घेणे टाळा. काहींना डोकेदुखी किंवा रक्तदाबाच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी करणे चांगले ठरेल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला थोडा आळस जाणवू शकतो, पण गुरुजनांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन मिळाल्यास अभ्यासात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. नियमित अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. मेष राशीसाठी उपाय. एप्रिल महिन्यात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास लाभ मिळू शकतो. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण करा. लाल फूल किंवा गूळ आणि चणे अर्पण करा. गरजू लोकांना अन्नदान करा. राग आणि उतावळेपणा टाळा. सकाळी सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या. हे उपाय केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता मिळेल. एकूण एप्रिल महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी परिश्रम, धैर्य आणि संयमाची परीक्षा घेणारा असू शकतो. काही ठिकाणी अडथळे येतील, पण तुमच्या जिद्दीमुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकता. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बाबतीत सावधगिरी, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि आरोग्याकडे लक्ष दिल्यास हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार ठेवा आणि आत्मविश्वास कायम ठेवा. हा महिना तुमच्या आयुष्यात काही नवीन दारे उघडू शकतो. तुमचा एप्रिल महिना सुख, समाधान आणि यशाने भरलेला जावो ही मनापासून प्रार्थना. धन्यवाद.